श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण शिकणार आहोत शॉर्ट मंगळसूत्र. शॉर्ट मंगळसूत्र जे 18 इंच आहे ते मिनी शॉर्ट जे आपण मागे बघितले त्याच्यामध्ये वेगळं पण आता शिकणार आहोत. जे आपण कोल्हापुरी साजला जे पॅन्डन्ट्स यूज करतो त्याच्यापासून आपण शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहोत. तर मग चला तर आपण बनवूया शॉर्ट मंगळसूत्र. त्याचे तुम्हाला साहित्य सांगते, काय काय लागणार आहे, काय काय नाही. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट, शेअर करा. नक्की तुम्हाला काय इथून पुढे म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा काय करायचं आहे, शिकायचं आहे ज्वेलरीमध्ये ते कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि सोप्या ह्याच्यात शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेन. नक्की तुम्ही मला सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण पुढे पण त्याचे साहित्य बघूया, काय लागतं आहे काय नाही ते. चला तर मग आपण गळ्यातलं बनवायला घेऊया. बेस वायर घेतो आहे आपण 20 गेजची. आपण जे कोल्हापुरी साजला यूज करतो ते घेतलेले आहेत कुंदन्स, आणि ते गोल्डन कलरचे आणि गोल्डन कलरचे मणी घेतलेत मी. 4 mm मोती चेन घेतले मंगळसूत्राची. आपण बेस जी वायर आहे त्याला लूप करून घ्यायचं आहे आणि लूप झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक म्हणजे सेम जसं इन्सर्ट करायचं आहे तसं करायचं. मी एक गोल्डन कलरचं ते ह्याचं कोल्हापुरी साजचं आहे ते कुंदन मी त्याच्यात हे करून घेते. आधी मी 2 जे माझ्याकडे मोठ्या साईजचे हे नव्हते बॉल मनी, जे गोल्डन कलरचे आहेत ते छोटे होते 4 mm 6 ते 8 mm नव्हते. त्याच्यामुळे मग मला ते 2 त्याच्यामध्ये ॲड करून तो पेज द्यायला लागला. कारण की जर एक दिलं असतं तर म्हणजे मी एक ट्राय पण केलं, एक देऊन बघितलं तर ते खूप असं जवळजवळ सगळे ते कुंदन एकत्र येत होते. मग ते एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं. म्हणून मग मी प्रत्येक ठिकाणी एक तो पिंक कलरचा कुंदन आणि 2 कलरचे असे गोल्डन मनी, आणि नंतर ते गोल्डन मनी जो आहे गोल्डन जे साजचं ते डिझाईनचं आहे ते घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर परत 2 2 जे काय म्हणतात टरबुजामणी, टरबुजामणी 2 घेतलेत. हा 4 mmचा आहे. माझ्याकडे 4 mmचा होता. मी फक्त एक रँडमली ट्राय केलं कसं वाटते ते, म्हणून मी एक आयडिया सुचली म्हणून हे मी तुमच्याशी शेअर करते की त्याची डिझाईन खरंच खूप छान दिसते. आणि मी जी मंगळसूत्राची चेन आहे ती 20 इंच असेल. तुम्ही शॉर्ट पण करू शकता. 16 इंच घेऊन मी 20ची केले. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 4 पदरी पण तुम्ही चेन मंगळसूत्राची यूज करू शकता. ते पण 4 पदरी पण छान दिसेल. त्याच्यामुळे मी हे ट्राय केले, नवीन काहीतरी वेगळं मंगळसूत्र. म्हणून मी आज होतं माझ्याकडे सामान अवेलेबल, तर म्हटलं काहीतरी युनिक काहीतरी बनवावं, म्हणून मग मला हे सुचलं. आधी ट्राय करून बघितलं, म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. माझ्या यूट्यूब चॅनल माझे जे आहेत सबस्क्राईब त्यांच्याशी शेअर करावं की तुम्हीही शिकाल. त्याला काय रॅपिंग वायर वगैरे काही नाही आहे, नुसतं बेस वायरमध्ये त्याच्यामध्ये जे आहे ते सगळं त्याच्यात फक्त मी घातले. जे कुंदन आहे, मोती आहे, टरबुजा मोती वगैरे, आणि ते लॉक करून परत मग मोती चेन त्याला मंगळसूत्र चेन अटॅच करायचे. खरंच खूप छान दिसत होतं ते झाल्यानंतर. की कोल्हापुरी साजचं कसं एक पॅटर्न असतो एक साईडचा, तसाच तो मंगळसूत्रामध्ये तो दिसत होता. एक्स्ट्राची वायर मी कट करून
त्याला लूप देऊन ते झाल्यानंतर पूर्ण मंगळसूत्राची चेन मी त्याला अटॅच केली. आणि नक्कीच तुम्हाला आवडलं असेल अपेक्षा आहे. तुम्ही मला तसं कमेंट करून नक्की सांगा. मला कमेंट करून तसं कोणी सांगत नाही की मी बरोबर करते की चुकीचं करते. मला नक्की म्हणजे कमेंट करून सांगा मला की मी शिकवताना बरोबर शिकवते का, कसं शिकवते. पाहू शकता तुम्ही, इतकं छान वाटत होतं ना ते घातल्यानंतर. आता मंगळसूत्राची चेन अटॅच करून झालं की झालं. 5 मिनटाचं मंगळसूत्र हे झाले. अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि कमेंट खरंच करा मला की मला जमतं आहे की नाही, किंवा मी तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकवाव्यात किंवा काय, नक्की मला सांगा. आणि जर तुम्हाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर इन्स्टाची ID आहे माझी पूनम मेकअप आर्टिस्ट 007. ही माझी इन्स्टाची ID आहे. ऑल इंडिया मी शिपिंग करू शकते. तुम्ही मला त्या ह्याच्यावरती DM करा तुम्हाला जर कुठलं ज्वेलरीची रिक्वायरमेंट असेल तसं. आणि बोलता बोलता मंगळसूत्र आपलं झालं. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्याकडे जेव्हा ज्वेलरीतलं काय असं एक्स्ट्राचं सामान असतं तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राहतं. मग त्याच्यामध्ये अशा नवीन नवीन आयडिया सुचतात आपल्याला. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय ते. खरंच मला खूप आवडलं. तुम्हीही ट्राय करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. परत भेटू.